नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल ठोंबरे, कृषी सेवा केंद्र विठ्ठलवाडी फाटा तालुका वाई. तर आज आलेलो आहोत आपण वाई तालुक्यातील शेतकरी नंदकुमार धुमाळे यांच्या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये. तर 1 महिना पूर्ण झालेला आहे. तर बघा, यांचं जे सोयाबीन आहे हे वाढ झालेली आहे, मात्र याच्या फुटवा कमी आहे. तर ह्या फुटव्यासाठी आपण 19-19-19 हे विद्राव्य खत किंवा 15-15 म्हणून एक नवीन ग्रेड आलेले आहे. 60 ग्रॅम प्रतिपंप पाण्यात टाकून फवारणी घ्यायची आहे. त्याच्याबरोबर या जे पानं खाणाऱ्या आळ्या आहेत किंवा चक्रीभुंगा येतो, चक्रीभुंगासाठी आपण आलिका, थायोमिथॉक्झाम आणि लॅम्बडा सायलोथ्रिन घटक असलेलं कीटकनाशक 8 मिली प्रतिपंप पाण्यात टाकून फवारणी करू शकता. किंवा हमला जे आहे हे क्लोरोपायरिफॉस घटक असलेलं 25 मिली प्रतिपंप पाण्यात टाकून फवारणी करून घ्या. त्याचबरोबर ह्या झाडामध्ये अमिनो ॲसिड आणि फुल्विक ॲसिड असलेलं सिंजेंटा कंपनीचा आपण इसाबिऑन 40 मिली प्रतिपंप किंवा बायर कंपनीचं ॲम्बिशन 40 मिली प्रतिपंप वापरू शकता. KB कंपनीचं नोवाझाईम जरी वापरलं तरी आपल्या झाडाची काळोखी वगैरे येते. त्याचबरोबर बघा, मार्केटिंग क्षेत्रात असलेली ॲग्रोस्टार कंपनी त्यांचं एक न्यूट्रोजेल आहे, त्याच्यामुळे सुद्धा ही काळोखी वगैरे वापरायची. ते एक आपण 20 ग्रॅम प्रतिपंपाला वापरायचं आहे. अशा पद्धतीने जर आपण व्यवस्थित नियोजन केलं तर एकरी सोयाबीनमध्ये 15 क्विंटलपर्यंत सहज उत्पन्न निघतं. जरी आज मार्केटचा हिशोब केला तर आज 5,000 रुपये सरकारी दर आहे. जरी 15 क्विंटल जरी धरलं तर 15,75,000 रुपये आपल्याला नेट प्रॉफिट होऊ शकतं. इतर खर्च वजा जाता एक वरचं जरी 25,000 सोडलं तरी 50,000 रुपये 4 महिन्यात मिळवून देण्याचे हे जे तेलवर्गीय पीक आहे, सोयाबीनमध्ये ताकद आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या जवळच्या शेतकरी मित्रांना लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.